पालकमंत्री पंकजाताई मुंडे ताई यांना विनंती त्यांनी इथं संबोधन करावं. जाहीर करणं, ती जाहीर केलेली होईलच अशी कुठली शाश्वती नसते. बऱ्याच वेळा आपण वचननामा देखील बघतो, पण वचन सुद्धा कधी कधी पूर्ण करणं शक्य नाही. खोटी वचनं सुद्धा दिली जातात. पण मला आज आनंद वाटतो की या नांदेडमध्ये आम्ही संकल्पनामा केलेला आहे आणि संकल्प हा अत्यंत पवित्र शब्द आहे. आणि जेव्हा एखादा संकल्प आपण घेतो तर तो सिद्धीकडे नेण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करत असतो. हा संकल्पनाम्याचा एक एक पान जेव्हा ओलांडत असू, आज मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर प्रकाश टाकतील, प्रत्येक शब्द हा पूर्ण केलेला आहे. एखादा भूमिपूजन केलंय तर त्याचं लोकार्पण केलंय. महामानवाच्या पुतळ्याचं, एखाद्या मोठ्या आपल्या आदर्श असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या पुतळ्याचं लोकार्पण केलेलं आहे. पूर्ण संपूर्ण नांदेडला विकासाच्या एका गडीमध्ये बांधण्याचं काम या माध्यमातून करण्याचा संकल्प घेतलेला आहे. मी एवढंच सांगेन, माझी तेवढी व्याप्ती नाही, पण प्रभारी म्हणून केवळ निवडणूक झाल्यानंतर इथलं नातं न तुटू देता या संकल्पनाम्यातला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी माझ्या मंत्रालयातून मुख्यमंत्री महोदयांकडनं इतर मंत्रालयाकडं जे कोऑर्डिनेशन करता येईल ते आम्ही नक्की करू आणि या नांदेडच्या विकासाचं स्वप्न हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मला एवढंच सांगायचं आहे, विकास कसा असावा, तो एका संस्कारक्षम अशा विचारातून आलेला असावा. भारतीय जनता पार्टी ही अशी एक शक्ती आहे, ती भ्रष्टाचाराच्या आणि अत्यंत मागासलेपणाच्या चिखलामधून एक कमळ उभा राहिलेला आहे आणि तो आपल्याला भविष्याचं सुंदर स्वप्न दाखवत आहे. असं आहे भारतीय जनता पार्टीचं प्रतीक. कमळावर महालक्ष्मी विराजमान असते, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कमळ आलं की या देशामध्ये महालक्ष्मी विराजमान होते. पण या देशाकडे जर कोणी वाकडी नजर करून पाहिलं तर महाकालीचं रूप सुद्धा घेतल्याशिवाय राहत नाही. अशा आमच्या या सत्तेचं केंद्र आहे. आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस देखील तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये आले. ही सोपी गोष्ट नाही बांधू आणि भगिनींनो, ही सोपी गोष्ट नाही. या देशामध्ये कोणाला नाही सुचलं की महिलेची कुचंबणा होते म्हणून शौचालय बांधले पाहिजे आणि स्वच्छता अभियान केलं पाहिजे, ते मोदीजींना सुचलं. या देशामध्ये महिलेला चुलीपासून गॅस समोर उभा राहण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजींनी केलेलं आहे. या साध्या साध्या गोष्टी, साध्या परिस्थितीत जन्मलेला, साध्या परिस्थितीत राहिलेला व्यक्ती जेव्हा देशाकडे पाहतो, या देशाच्या विकासाकडे पाहतो, तेव्हा साध्या माणसाचे अश्रू पुसण्याचं त्यांचं स्वप्न असतं. त्यांच्याच संस्कारात काम करत असणारे देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा तेच केलेलं आहे. तुम्ही सर्व इथं मोठ्या संख्येने आलेला आहात. लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणी आल्या की नाही? आता मला सांगा, तुम्ही लाडक्या बहिणी कुणाच्या आहेत? कुणाच्या आहेत? जरा जोरात, अजून जोरात. देवा भाऊंच्या लाडक्या बहिणी आहेत. एखादी बहीण जेव्हा सांगते सासरी माझ्या भावाला सांगेन, फार फरक पडत नाही, पण आता पडतो, कारण ही बहीण साधी सुधी नाही, मुख्यमंत्र्यांची बहीण आहे, देवा भाऊंची बहीण आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा, संकल्प करा. 15 तारखेला मतदान आहे. सकाळी उठा, स्नान करा, देवाची पूजा करा आणि आपल्या घरच्यांना सगळ्यांना चांगला दरडावून सांगा. कारण आपल्या माहेरच्या माणसाला कोण नाव ठेवलेलं आपल्याला आवडतं का? आवडतं का? आपण ऐकून घेतो का? तर आमचे देवा भाऊ यांची सत्ता आहे, ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नांदेडची महानगरपालिका आणायची. घरच्यांना सगळ्यांना सांगा, उठा, जाऊन सकाळी पहिले मतदान करा, त्याच्याशिवाय नाश्ताच देऊ नका. माझ्या भावाला म्हणजे कमळाला मतदान केल्याशिवाय नाश्ता मिळणार नाही. अजिबात तुम्ही आज हा संकल्प घेऊन इथे जा आणि हा संकल्पनामा पूर्ण करण्याचं दायित्व हे तुम्हाला लाडक्या बहिणींवर आहे. आज देवेंद्रजी फडणवीस यांनी विकासची परिसीमा एक केलेली आहे. विकास जो आपल्या विचाराच्या बाहेर आहे, मग ते मेट्रो शहर असतील, मध्यम शहर असतील, लहान शहर असतील, ग्रामपंचायती असतील, या प्रत्येक गोष्टीला सदैव तासन तास बैठका घेऊन आराखडा तयार करून विकास करण्याचं काम ते करत आहेत. हे सोपं नाही आहे. आपण जर दिवसातून 3 वेळा जेवतो, 2-2 पोळ्या 3 वेळा मिळून खाल्ल्या तर 6 पोळ्या दिवसात खातो. आता मला सांगायचं, कुणी ठरवलं नाही मी 6 पोळ्या एकाच वेळी खातो. जर आपण महिन्याच्या 180 पोळ्या एकाच वेळी खातो
तर भागेल का? नाही भागणार. तसाच विकासाचा आहे. एकदाच रस्ता दिला, एकदाच ब्रिज दिला, एकदाच आपण संकल्प केला, एकदाच बचत गट दिला, एकदाच लाडकी बहीण दिली तर भागणार आहे का? नाही भागणार आहे. एकदाच जलयुक्त शिवार केलं, एकदाच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली, एकदाच सामान्य माणसाच्या हितासाठी शेतकरी सन्मान योजना केली, रेल्वे केल्या, वंदे भारत केलं, भागणार आहे का? नाही भागणार आहे. हे एकदा करून भागणार नाही. ह्याचं सातत्य ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि हे सातत्य ठेवायचं असेल तर प्रामाणिक, प्रयत्नशील आणि अत्यंत कष्टाळू व्यक्तीच्या हातामध्ये हे नेतृत्व देणं आणि सातत्याने ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि ते नेतृत्व आपल्याला देशात प्रधानमंत्री मोदीजी यांनी राज्यात देवेंद्रजींच्या रूपाने लाभलेलं आहे. आणि आपल्या या नांदेडमध्ये त्याच विकासाची गंगा आणायची असेल तर आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे आपल्या आशीर्वादाची शक्ती उभी करा. मी पर्यावरण मंत्री आहे, फार काही बोलणार नाही, पण देवेंद्रजीचा आग्रह आहे, वेस्ट टू एनर्जी करा, कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करा, म्हणजे आपले शहर स्वयंपूर्ण होतील. नद्यांचं पुनर्जीवन करा, म्हणजे आपले स्वच्छ आणि सुंदर जल आपण प्रत्येकाच्या घरापर्यंत देऊ शकू. तर एक पर्यावरण मंत्री म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडच्या या 2 विषयाला स्वतः जातीने लक्ष घालून पूर्ण करण्याचा संकल्प हा नक्कीच आम्ही या संकल्पनाच्या माध्यमातून घेऊ. आणि ग्रामीण भागामध्ये उद्योजक बनवून प्रत्येक तरुणाला जीन पॅन्ट आणि टी शर्ट घातलेला तरुण सुद्धा ग्रामीण भागाचा शेती आणि उद्योजक बनून आपला एक स्वतःचं जीवन मोठं करू शकतो. अशा प्रकारचं काम या माध्यमातून करू एवढे या निमित्ताने सांगते. नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण येणाऱ्या 15 तारखेला महालक्ष्मी ज्याच्यावर विराजमान आहे, ज्याच्या येण्याने सुजलाम सुफलाम हा देश होऊ शकतो, अशा आमच्या कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबा एवढी विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.